पहिला भाग खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, दुसऱ्या भागामध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय आणि तिसऱ्या भागामध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय. त्यातले अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ते पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी फेकून दिले पाहिजेत, परत त्याच्याकडे बघायचं नाही. आणि म्हणजे आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ते कुठल्या ब्रांचला बसतात, ती ब्रांच माझी, असं ठरवून जर गेलं तर खूप चांगलं करिअर घडण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. पालक म्हणले म्हणून आम्ही काही गोष्ट किंवा आम्ही काही करिअर घेतलं, अमुक एक कोर्स घेतला आणि आता मला त्यात बिलकुल इंटरेस्ट नाही, तेव्हाही नव्हता, आजही नाहीये, असं होता कामाचं नाही. त्यामुळे पूर्ण निर्णय विद्यार्थ्यांवर सोडताना पालकांचा मुलांचा संवाद झाला पाहिजे आणि मुलांनी पालकांना पटवून दिलं पाहिजे की मी हा निर्णय का घेतला आणि कसा घेतला. की कॉलेज म्हणजे अनिर्बंध स्वातंत्र्य नाही, तर कॉलेज इथंही शिस्तीचं एक वातावरण असतंच आणि आपल्याला त्याची सवय करून घ्यावी लागेल. आवडणार म्हणजे बरेचदा फेमस, की या कॉलेजला मी गेलो म्हणजे माझं प्रेस्टिज वाढतं आणि मग मी 4 लोकात मिरवू शकतो, मी अमक्या कॉलेजचा विद्यार्थी. या भ्रामक कल्पनेत मुळातच बाहेर पडायची गरज आहे. मी जसं पहिल्यांदा सांगितलं तसंच सगळी कॉलेज साधारण सारखीच आहेत, 19-20चा फरक आहे. नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. लोकसत्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. 10वीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांना 10वीच्या परीक्षेत चांगले गुणही मिळाले. अशातच आता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान कॉलेजची निवड कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत विवेक वेलणकर सर. सर, तुमचं या मुलाखतीमध्ये स्वागत. सर, आता 10वीचा निकाल जाहीर झाला आहे आणि आता 11वीमध्ये प्रवेश करण्यासाठी विद्यार्थी सज्ज झालेले आहेत. अशातच 11वीच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान कॉलेजची निवड करताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं? 2 गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत. कॉलेजची निवड करताना पहिली गोष्ट बघितली गेली पाहिजे की कॉलेज आपल्या जवळ आहे ना. कारण मी अशी मुलं बघतोय जी अक्षरशः मोठ्या अंतरावरची, म्हणजे आता समजा पुण्याचं उदाहरण घेतलं, मुलगा राहतो वारज्यात, मुलगा राहतो धनकवडीत, मुलगा राहतो वाघोलीला, पण त्याला जायचं आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये. हे एवढं आपण डिस्टन्स जाणार कसं, त्याची सोय काय, जाण्यातला वेळ किती जाणार आहे, त्याला येणारा फटीक किती असणार आहे, याचा विचार न करता ही जेव्हा गोष्टी निवडली जाते तेव्हा मला वाटतं ते चुकीचं असतं. त्यामुळे पहिली निवड करताना गोष्ट लक्षात ठेवायची ती कॉलेजचं आपल्या घरापासूनचं डिस्टन्स किती आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की आपल्या घरापासून 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये हे आपलं कॉलेज असलं पाहिजे. ते खूप मोठं खूप लहान असं काही विषय नसतो, सगळी कॉलेजेस सारखीच असतात. दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा म्हणजे विषय आपल्याला हवेत ते आहेत की नाही अवेलेबल. अनेक कॉलेज मी अशी बघितले, से फॉर एक्झाम्पल सायन्सची कॉलेज आहेत, ती मुलांना PCM किंवा PCB घ्यायचं नाही म्हणतात. मग त्याला 4ही विषय घ्यायचे, त्यांनी करायचं काय? त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा बघायचं की कॉलेजला विषय काय आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत का. कारण काही कॉलेजमध्ये ते सांगतात बा आम्ही बायोलॉजी फक्त एवढ्या स्टुडंट्सना देऊ, बाकीच्यांनी जॉग्रफी घ्यायचं, तर हेही अडचणीचं आहे. त्यामुळे आपल्याला हवे असलेले विषय निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य ते कॉलेज देतं का नाही हे बघण्याची अत्यंत गरज आहे. कॉमर्समध्ये तेच आहे. कॉमर्समध्ये विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स किंवा त्याला ऑप्शन आहे सेक्रेटरी प्रॅक्टिस. काही कॉलेज म्हणतात आम्ही फक्त SP देऊ, काही म्हणतात फक्त मॅथमॅटिक्स देऊ, काही म्हणतात मॅथ्सच्या एवढ्याच जागा, काही म्हणतात SPच्या एवढ्याच जागा. हे सगळं बघून घेण्याची गरज आहे, कारण नंतर तुम्हाला फार चॉईस राहत नाही. त्यामुळे कॉलेजची निवड करताना विषयांचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतंय का आणि आपण ते विषय निवडू शकतो का याची जाणीव ठेवून मगच कॉलेज निवडावं. सर, आता 10वी नंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या व्यतिरिक्त विद्यार्थी कोणते क्षेत्र किंवा कोणते जे स्ट्रीम्स आहेत ते निवडू शकतात? याच्यामध्ये अगदी बेसिकपासून बघायला गेलं तर आहे ITI, की ज्याच्या आत्ता प्रोसेस सुरू होईल. ही पण परत एकदा पूर्ण राज्यवाईड प्रोसेस एकत्र आहे. तुम्ही एकच फॉर्म भरायचा आहे आणि मग त्याप्रमाणे तुमच्या ITIची चॉईस द्यायची आहेत. आत्ता जेव्हा मेक इन इंडियाच्या गोष्टी आम्ही करतोय त्यावेळी जी स्किल्ड मॅनपॉवर हवी आहे, ती स्किल्ड मॅनपॉवर उभं राहण्याचं सगळ्यात चांगलं ठिकाण आहे ते ITI आहे. आणि ITI सारख्या क्षेत्रातनं जेव्हा तुम्ही पुढं जाता त्यावेळेला तुम्हाला नंतर शिक्षण थांबतं असं होत नाही. तर ITI झालेल्या विद्यार्थ्याला पुढे इंजिनिअरिंग डिप्लोमा करता येतो. इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्याला पुढे जे इंजिनिअरिंग डिग्रीपर्यंत जाता येतं. म्हणजे ITI हे एक चांगलं स्किल डेव्हलपमेंटचं ऑप्शन असू शकतो जो आर्ट्स, कॉमर्स, सायन्सपेक्षा वेगळा आहे. तसाच इंजिनिअरिंग डिप्लोमा पण आहे.
हाही आर्ट्स सायन्स कॉमर्सपेक्षा वेगळा आहे आणि मुख्य म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमाची प्रोसेस पण पूर्ण राज्याची एकत्र आहे. त्याची प्रोसेस कालपासून सुरू पण झालेली आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग डिप्लोमाचं कॉलेज आणि ब्रांच याच्या निवडीच्या दृष्टीने आपण पुढची पावलं टाकू शकता. इंजिनिअरिंग डिप्लोमानंतरही आपल्याला इंजिनिअरिंग डिग्रीचा जसं ऑप्शन उपलब्ध आहे तसाच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी पण त्यानंतर उपलब्ध आहेत. आणि आज इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये चांगली मागणी आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अजून एक ऑप्शन आहे तो आहे मुलींसाठी खास करून, तो म्हणजे होम सायन्स. अनेक मुलींचा समज असा आहे होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक करायला शिकवतात. तसं नाही आहे. होम सायन्समध्ये तुम्हाला लाईफ स्किल्स शिकवली जातात आणि त्याच्यामध्ये इंटिरियर डिझायनिंगपासून ते न्यूट्रिशनपर्यंतच्या अनेक गोष्टी या विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात की ज्यामुळे नंतर ग्रॅज्युएशन होम सायन्समधनं झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या, रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी मिळू शकतात. अजून एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे तो म्हणजे 12वी व्होकेशनल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना पारंपरिक आर्ट्स सायन्स कॉमर्स करायचं नाही पण एखादा व्होकेशनल विषयात काहीतरी करायचं आहे, परत एकदा स्किल डेव्हलपमेंटच्या रिलेटेडच हा कोर्स येतो. इथे 12वीची रीतसर परीक्षा असते. इंग्लिश आणि मराठी हे 2 पेपर कॉमन आर्ट्स सायन्स कॉमर्ससारखे. उरलेले 5 पेपर हे एखादा ट्रेड किंवा टेक्निक ह्याचे असतात आणि असे 20 प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत व्होकेशनल 12वी याच्यामध्ये. त्यामुळे हे पण वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकरता उपलब्ध आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर, बऱ्याच विद्यार्थ्यांना कला क्षेत्रामध्ये आवड असते, तर मग 10वी नंतरच लगेच कला क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्या संधी विद्यार्थ्यांना आहेत का, किंवा कोणत्या असा कोर्स आहे का जो विद्यार्थी करू शकतात? 10वी नंतर मगाशी मी सांगितलं त्यापेक्षा अजून एक वेगळं म्हणजे एक डिप्लोमा इन फाईन आर्ट्स नावाचा कोर्स आहे आणि ज्याच्यासाठी तुमच्याकडं चांगलं चित्रकला पाहिजे आणि तुमची एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षा झालेली पाहिजे ड्रॉइंगची. पण तुम्हाला डायरेक्ट 10वी नंतर डिप्लोमा इन फाईन आर्ट्सला प्रवेश मिळूच शकतो आणि त्याच्यातनं तुमची कलेची आवड ही तुम्ही उत्तम जोपासू शकता. दुसरा ऑप्शन आहे 11वी 12वी कशातनंही करा इन्क्लुडिंग व्होकेशनल आणि मग 12वी नंतर एक BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स नावाच्या डिग्रीला प्रवेश मिळू शकतो. त्याची एंट्रन्स आहे पण त्या एंट्रन्सला फक्त ड्रॉइंगचे 4 पेपर आहेत, बाकी काहीच नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जसं 10वी नंतर चॉईस मिळेल तसं 12वी नंतर पण फाईन आर्ट्समध्ये डिग्री करण्याचा चॉईस मिळेल. सर, विद्यार्थ्यांना बऱ्याचदा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचं असतं. 10वी नंतर कोणत्या कॉलेज निवडावं किंवा कोणती स्ट्रीम निवडावी याबाबत त्यांच्या डोक्यात फिक्स असतं, पण ते पालकांना कसं सांगायचं हा त्यांच्या मनात मोठा प्रश्न असतो. तर पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये 11वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणता संवाद नेमका व्हायला हवा? नाही, मुळात ब्रांच कुठली निवडायची हा विषय पालकांवर असूच नाही, तो विद्यार्थ्यांनीच ठरवायचा विषय आहे. मग किती मार्क पडले याच्यावरही ते ठरवू नये किंवा माझे मित्रमैत्रिणी कुठे चालले त्याच्यावरही ते ठरवू नये. मी विद्यार्थ्यांना एक छोटासा एक्झरसाईज करायला सांगणार आहे जो त्यांनी स्वतः करायचा, आत्मपरीक्षण करायचं आणि ते पालकांशी खुलेपणाने बोलायचं. जेवढे विषय विद्यार्थी शिकतात 10वीपर्यंत, मग त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, अल्जेब्रा आहे, जॉमेट्री, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, संस्कृत, जेवढे विषय शिकलेत त्याचं 3 भागामध्ये विभाजन करायचं. पहिला भाग खूप आवडलेले जमलेले झेपलेले विषय, दुसऱ्या भागामध्ये मध्यम आवडलेले जमलेले झेपलेले विषय आणि तिसऱ्या भागामध्ये अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय. त्यातले अजिबात न आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ते पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी फेकून दिले पाहिजेत, परत त्याच्याकडे बघायचं नाही. आणि म्हणजे आवडलेले जमलेले झेपलेले विषय आहेत ते कुठल्या ब्रांचला बसतात, ती ब्रांच माझी, असं ठरवून जर गेलं तर खूप चांगलं करिअर घडण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आणि इथे पालकांना कन्व्हिन्स करणे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा एक्झरसाईज केला की तो पालकांबरोबर डिस्कस केला पाहिजे. त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना की मी हा असा निर्णय का केला आहे आणि मला हे का वाटतंय. आणि त्यानंतर पालकांनी पण विद्यार्थ्यांचं म्हणणं, विद्यार्थ्यांनी केलेला सेल्फ ॲनालिसिस हा ऑनर केला पाहिजे की जेणेकरून हे जे विसंवाद आहेत हे कमी होतील. आणि विद्यार्थ्यांना अनेकदा माझ्याकडे मी विद्यार्थी बघतोय, पालक म्हणले म्हणून आम्ही काही गोष्ट किंवा आम्ही काही करिअर घेतला, अमुक एक कोर्स घेतला आणि आता मला त्यात बिलकुल इंटरेस्ट नाही, तेव्हाही नव्हता, आजही नाही आहे, असं होता कामाचं नाही. त्यामुळे पूर्ण निर्णय विद्यार्थ्यांवर सोडताना पालकांचा मुलांचा संवाद झाला पाहिजे आणि मुलांनी पालकांना पटवून दिलं पाहिजे की मी हा निर्णय का घेतला आणि कसा घेतला. सर, आता विद्यार्थी 10वी पास होऊन 11वीला जाणार आहेत आणि 11वी म्हणजे कॉलेज.
तर शाळा आणि कॉलेज या मधला जो टप्पा असतो, विद्यार्थ्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात की कॉलेज कसं असेल, तिथलं वातावरण कसं असेल. आणि बऱ्याच वेळा असं होतं की अरे फक्त शाळा मुलांची आहे किंवा मुलींची आहे आणि अचानकच कॉलेज हे कोएड मिळालं, म्हणजे मुलांचं आणि मुलींचं दोघांचंही असणारं मिळालं आहे. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी किंवा त्या कॉलेजमध्ये पूर्ण म्हणजे मिसळून जाण्यासाठी नेमक्या काय गोष्टी कराव्यात? नाही, इथं पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी बुजून जाण्याचा, कुठेतरी घाबरून जाण्याचा शक्यता खूप जास्त असते. विद्यार्थ्यांनी बुजून जाण्यासारखं काही नाही. आता कोएड कॉलेज ही इतकी कॉमन झाली आहेत, जशी कोएड स्कूल्स पण झालेली आहेत. त्यामुळे ज्यांना स्कूल्समध्ये कोएडची सवय त्यांना तर हा प्रॉब्लेम येण्याचं कारणच नाही. उरल्यांनी सुद्धा फार मोठं टेन्शन घेण्यासारखं काही नाही. कॉलेज म्हणजे अभिषिक्त तुम्हाला मिळालेलं साम्राज्य आहे आणि तुम्ही कितीही त्याच्यामध्ये स्वैराचार करू शकता. ही जर तुमची भूमिका आणि दृष्टिकोन असेल तर तोही बदलावा लागेल की कॉलेज म्हणजे अनिर्बंध स्वातंत्र्य नाही, तर कॉलेज इथंही शिस्तीचं एक वातावरण असतंच आणि आपल्याला त्याची सवय करून घ्यावी लागेल. अनेक शाळांमध्ये ज्युनियर कॉलेजेस आहेत. तिथं जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे वेगळं काहीच वाटत नाही, कारण त्या शाळेचाच तो भाग असतो. पण जेव्हा ते इंडिपेंडंट कॉलेजमध्ये जातात तेव्हा त्यांची अपेक्षा असते की मला ड्रेस घालायला लागता कामाचं नाही, मला कंपल्शन नाही पाहिजे, किती पिरियड बसलं पाहिजे, मला कुठेही गेल्याची संधी असली पाहिजे वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं अशा प्रकारचे गैरसमज विद्यार्थ्यांनी ठेवू नयेत, कारण आता कॉलेजांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर शिस्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि ते कुठल्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेत नाहीत. आणि बेशिस्त करताना आपण सापडलो तर त्याचा परिणाम अगदी आपल्याला काढून टाकण्यापर्यंत होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी जबाबदारीने कॉलेजमध्ये वावरणं आणि त्याच्यासाठीचा एक प्रकारचा कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप करणं हे गरजेचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात अशी भीती असते की आपल्याला आवडणारं कॉलेज आपल्याला जर मिळालंच नाही तर काय होईल. तर याबाबत विद्यार्थ्यांना काय सांगा? नाही, परत एक लक्षात घेतलं पाहिजे आपण इथं, आवडणारं म्हणजे काय? आवडणारं म्हणजे बरेचदा फेमस, की या कॉलेजला मी गेलो म्हणजे माझं प्रेस्टिज वाढतं आणि मग मी 4 लोकात मिरवू शकतो, मी अमक्या कॉलेजचा विद्यार्थी. या भ्रामक कल्पनेत मुळातच बाहेर पडायची गरज आहे. मी जसं पहिल्यांदा सांगितलं तसंच सगळी कॉलेजं साधारण सारखीच आहेत, 19-20चा फरक आहे. त्यामुळे ए नाही मिळालं तर बी, बी नाही मिळालं तर सी. म्हणूनच आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चॉईसेसच द्यायचे आहेत. हे नाही मिळालं तर हे नाही मिळालं तर हे, असे चॉईसेस देत गेल्यानंतर अर्थातच आपल्या मार्कांच्या आधारे आणि आपल्या चॉईसच्या आधारे जे मिळेल तेच कॉलेज आपल्यासाठी सगळ्यात चांगलं असं गृहीत धरून पुढे गेलं पाहिजे. 2च वर्षाचा विषय आहे, हे काही 10 वर्षाचं कॉलेज नाही. त्यामुळे 2 वर्ष आपल्याला जे मिळेल ते कॉलेज उत्तम प्रकारे त्याच्यातनं फायदा करून घेऊन आपलं करिअर घडवायचं आहे. एवढं लक्षात ठेवलं तर कॉलेज अमकं मिळतं का तमकं हा मुद्दा खूप दुय्यम होतो. सर, आता 10वीचे निकाल लागून बरेच दिवस झालेत. विद्यार्थ्यांच्या हातात त्यांचे मार्क्स आहेत आणि त्यांचं ठरलंही आहे की आपल्याला या क्षेत्रात करायचं आहे करिअर किंवा त्या क्षेत्रात करायचं आहे. पण काही विद्यार्थ्यांचं अजूनही ठरले नाही आहे की कोणत्या क्षेत्रात नेमकं करिअर करायचं, किंवा त्यांचं ठरलं होतं पण मार्क्स कमी मिळालेत की असं काही झालेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, मुळात मी पहिल्यांदाच सांगतो, मार्क्सवर करिअर निवडणे अत्यंत चुकीचं आहे. कारण मार्क्स कसे पडतात 10वीला हे सगळ्यांना माहिती आहे. शाळा बहुतेक 20 पैकी 20 देते, बोर्ड बेस्ट ऑफ 5 म्हणजे ज्या विषयात सगळ्यात कमी मार्क तो काढूनच टाकते. त्यामुळे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली वर जातं. पण तो बेसिसच नाही निवडीचा. निवडीचं बेसिस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 कॉलम करणे आणि सगळ्यात जास्त आवडलेले, जमलेले, झेपलेले जे विषय आहेत ते कुठं बसतात, ती ब्रांच माझी, असं ठरवून तुम्ही पुढचा प्रवास सुरू केला तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला यश येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. हल्ली पालक मला नेहमी विचारतात ते स्कोप कशात आहे, स्कोप. आता याचं काय उत्तर देणार हो? स्कोप सगळ्याच फील्डमध्ये, त्या फील्डमध्ये जे वरचे 20% विद्यार्थी असतात त्यांना, आणि कुठल्याही फील्डमध्ये जा स्कोप नाहीच आहे खालच्या 20% विद्यार्थ्यांना. त्यामुळे फील्डला स्कोप नसतो, आपण त्या फील्डमध्ये कुठे आहोत त्याच्यावर स्कोप ठरणार आहे. त्यामुळे माझं विद्यार्थ्यांना एवढं तर आव्हान आहे की काही वेगळ्या या गोष्टी या करून बघितल्या तर तुम्हाला त्याचा खूप फायदा मिळेल.